गुड मॉर्निंग ऑल. तर बघा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर डेन्सिटी ऑफ द युनिट सेल हा एक पॉईंट बघितला. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर समजा एका क्युबिक युनिट सेल दिला तुम्हाला, तर त्याच्यामध्ये डेन्सिटी, मास आणि व्हॉल्यूम याच्यामध्ये रिलेशन काय असणार आहे, आणि त्याप्रमाणे आपण डेन्सिटी कसं फाइंड आउट करतो त्याचा आपण फॉर्म्युला बघितला, बरोबर. तर त्याच्यानंतर आपण काय बघितलं, तर बघा, BCC टाईप जे क्युबिक स्ट्रक्चर आहे त्याचा आपण कोऑर्डिनेशन नंबर काय होतो तो आपण बघितला. तर आता मूव ऑन करणार आहोत आपण, आणि आता आपण काय शिकणार आहोत, तर रॅडियस रेशो. ठीक आहे, तर टायटल द्या रॅडियस रेशो. रॅडियस रेशो, ठीक आहे. तर आता बघा, रॅडियस रेशो म्हणजे बेसिकली असतं काय, तर 1 बाय 1 एक इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती फुल डिस्कस करू. ठीक आहे, तर बघा 1 बाय 1 इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते लिहून घ्या. फर्स्ट मग काय असणार आहे, तर रॅडियस रेशो म्हणजे काय त्याचा आपण फॉर्म्युला बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा फॉर्म्युला लिहून घ्या. रॅडियस रेशोचं आपण कसं डिनोट करतोय, बरोबर. रॅडियसला आरनं डिनोट करणार आहे, रेशोला आरनी, स्मॉल आरनी. ठीक आहे, रॅडियस रेशो आपला काय असणार आहे बघा, इन टर्म्स ऑफ काय असणार आहे रॅडियस रेशो, तर कॅटॅन आणि ॲनायनच्या स्वरूपामध्ये असणार आहे, इन टर्म्स ऑफ कॅटॅन आणि ॲनायन. ठीक आहे, कॅटॅन काय असणार आहे आता, कॅटॅन रॅडियस डिवाइड बाय ॲनायन रॅडियस, बरोबर. तर कॅटॅन रॅडियसला आपण कशाने डिनोट करणार आहे, तर बघा दोन्ही पण स्मॉल आरनी कन्सिडर करणार आहे, पण त्या सफिक्सला कॅटॅन आहे त्यामुळं सी, आणि याच्या सफिक्सला ॲन आहे त्यामुळं ए असणार आहे. ठीक आहे, स्मॉल ए स्मॉल सी, समजते. हा जो मेन रॅडियस आहे आपला रॅडियस रेशो, त्याला आपण काय करणार आहे, कॅपिटल आर आणि स्मॉल आरच्या सफिक्सनं डिनोट करणार आहे. पण कॅटायन रॅडियस असणार आहे ते स्मॉल आर पण सफिक्सला सी, आणि ॲनायन रॅडियस काय असणार आहे, स्मॉल आर सफिक्सला ए. समजते. तर आता बघा सेकंड पॉईंट काय असणार आपल्याला, बघा आता या फॉर्म्युलावरून तुम्हाला काय वाटतंय, रॅडियस रेशो आपला कधी वाढेल, बघा. तर आपला फॉर्म्युला काय, कॅटॅन रॅडियस अपॉन ॲनायन रॅडियस, बरोबर. आता समजा आपल्याकडं काय, आपल्याकडं समजा एक टर्म आहे, बरोबर. आपलं काय करायचं आहे, आपण काय केले 10 डिवाइड बाय 5 केले, 10 डिवाइड बाय 5, बरोबर. म्हणजे असं न्युमरेटर काय आहे, जास्ती आहे, न्युमरेटर स्ट्रॉंग आहे, पण डिनॉमिनेटर काय छोटं आहे, बरोबर. न्युमरेटर स्ट्रॉंग आहे ना 10 आहे, आणि डिनॉमिनेटर काय 5 आहे, छोटं आहे. तर बघा याचं काय असणार आहे, 2 आला, 5 दोन्ही 10, बरोबर. म्हणजेच काय आला, युनिटीपेक्षा जास्ती आला, स्ट्रॉंग आला, त्यामुळे काय होणार आहे, इकडची जी काही टर्म आहे ती वाढणार आहे, बरोबर. आता त्याच बघा बरोबर उलटं घेऊयात आपण, बरोबर. वर आपल्याला न्युमरेटरला 5 आहे आणि डिनॉमिनेटरला 10 आहे, बरोबर. म्हणजे न्युमरेटर काय झाला, कमी झाला, पण डिनॉमिनेटर बघा स्ट्रॉंग आहे, 10 आहे, बरोबर. मग याचा रेशो किती आला, 0.5. म्हणजेच लेफ्ट साईडला जी काही टर्म आहे ती डिक्रीज झाली. एवढं समजलं. आता तेच बघा, आपला इन केस रॅडियस रेशो काय असतो, नेहमी जास्ती लागत असतो, बरोबर. जर आपल्या सिस्टीममध्ये आपला स्टॅबिलिटी लागत असेल, ती सिस्टीम आपली लाँग टर्मसाठी स्टेबल राहायची असेल, तर आपल्याला त्या केसमध्ये काय लागतं, तर रॅडियस रेशो हा खूप जास्ती लागतो. म्हणजेच काय असणार आहे, आपला रॅडियस रेशो जर आपला स्ट्रॉंग करायचा असेल, म्हणजे लेफ्ट साईड ही जर स्ट्रॉंग करायची असेल, तर काय लागणार आहे, आपला न्युमरेटर स्ट्रॉंग लागणार आहे. म्हणजेच काय, कॅटॅन रॅडियस जास्ती असणार लागणार आहे, बरोबर. म्हणजेच काय बघा, कॅटॅन रॅडियसला आपण कशाने डिनोट केलं, कॅटॅन रॅडियस आपली स्ट्रॉंग पाहिजे, बरोबर, जास्ती पाहिजे. म्हणजेच काय होणार आहे, आपल्याला रॅडियस रेशो काय असणार आहे, जास्ती असणार आहे. हे समजलं. आणि समजा जर ॲनायन रॅडियस जर जास्ती झाली, रॅडियस म्हणजेच काय, डिनॉमिनेटर, जर डिनॉमिनेटर जास्त झाला तर रॅडियस रेशो काय होणार आपला, कमी होणार आहे, बरोबर. रॅडियस रेशो आपला काय होणार आहे, कमी होणार आहे. तर लिहून घ्या, फॉर द स्टॅबिलिटी पर्पज radius ratio that is RR must be high for the radius ratio RR, that is radius ratio must be high. मग हे दोन केसेस आहेत, बरोबर. कधी होणार आहे, दिस इज पॉसिबल
दिस इज पॉसिबल वेन दिस इज पॉसिबल वेन हे कधी पॉसिबल होणार आहे, रेडियस रेशो आपली स्ट्रॉंग म्हणजे मॅक्झिमम कधी होणार आहे, ज्यावेळी आपला कॅटन रॅडियस जास्त होणार आहे, बरोबर. कॅटन रॅडियस इज मॅक्झिमम इज पॉसिबल वेन कॅटन रॅडियस is larger than nn radius. हा एक आपला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय असणार आहे आपला, बघा, इफ nn radius is larger than if nn radius is larger than cation radius if nn radius is larger than cation radius then अशा केसमध्ये काय होणार आहे, nn radius जास्त आहे cation radius पेक्षा, therefore radius ratio will decrease. Because of that, our system stability will decrease. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला, तर हे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, आता बघा थर्ड पॉईंट काय असणार आहे आपला. थर्ड पॉईंट बघा, नॉर्मली आपला ॲनायन मोठा असतो की कॅटायन मोठा असतो साईजमध्ये, बघा, तर नेहमी आपला काय असतो, ॲनायन असतो. ॲनायनची साईज असते ती कधी काय असते, मोठी असते कशापेक्षा, कॅटायनच्या साईजपेक्षा. देअरफोर काय असणार आहे, कॅटायन रेडियस काय असणार आहे, ॲनायनचा रेडियस काय असणार आहे, ॲनायनचा रेडियस काय असणार आहे, तो वे बिगर दॅन रेडियस ऑफ द कॅटायन. समजलं, पुन्हा लिहितो, हे असं असणार आहे, ॲनायनचा रेडियस आहे तो कॅटायनच्या रेडियसपेक्षा जास्ती असणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे बघा, ॲनायनचा रेडियस जास्ती असल्यामुळे काय होतं आहे, ॲनायनचा रेडियस जास्ती असल्यामुळे काय होतं आहे, तर आपला रेडियस रेशो नेहमी कमी होतं आहे, बरोबर. बघा, डिनॉमिनेटर आपला स्ट्रॉंग आहे, बरोबर. ॲनायन रेडियस काय आहे, कॅटायन रेडियसपेक्षा जास्ती, त्यामुळे रेडियस रेशो आपला काय होतं, सिस्टमची स्टॅबिलिटी असते कमी असते. आता हे काय होतं बघा, आपल्याकडे समजा बॉक्स आहे मम्मीने दिलेला आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाडू भरायचे आहेत, बरोबर. लाडूच म्हणजे काय, तर आपला ॲनायन आहे कन्सिडर. मी तर लिहितो मराठी येताना सगळ्यांना, लाडू म्हणजेच काय असणार आहे आपला, तर आपला ॲनायन असणार आहे, कन्सिडर करा. म्हणजे बाकीचे बघा आपले काजू, पब्लिक बदाम, पब्लिक पिस्ता, जो काय आहे आपला, तो काय असणार आहे आपला, कॅटायन असणार आहे. समजलं का, लाडू कसा असतो आहे, तर साईजनी जास्ती असतो आहे, बरोबर, मोठा असतो आहे. आणि काजू बदाम पिस्ता काय असतात, तर कमी, म्हणजे लाडूपेक्षा तर छोटे असतात, बरोबर. समजा आता आपण हे लाडू इथं बसवायला सांगितले मम्मीनं, त्याप्रमाणे आपण बसवत गेलो. ठीक आहे, बघा अशा प्रकारे आपण लाडू बसवत गेलेलो आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये ज्या ठिकाणी रिकामी जागा राहिली, कुठे रिकामी जागा राहिली बघा, आपण जर अशा प्रकारे अरेंजमेंट केली तर पूर्ण आपण पॅकिंग एफिशियन्सीमध्ये काय शिकलो, तर आपण कितीही ट्राय केलं तर पॅकिंग एफिशियन्सी आपली काय होते, 100% होते का, नाही होत. कितीही आपण ट्राय केला तर थोडी जागा काय होणार त्याच्यामध्ये राहते. म्हणूनच आपण काय केलं, पर्सेंटेज वॉइड कन्सिडर केलं, बरोबर. आठवते ना टेबल, तो पॅकिंग एफिशियन्सी आपण फाइंड आउट केली होती. तर आता बघा, जी आपण जागा यूज केलेली नाही आहे, बरोबर, ती जागा कुठे आहे बघा, या साईडला मध्ये दिसते का, त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आता काजू बदाम पिस्ता हे टाकणार आहोत लाडूंच्या मध्ये. म्हणजेच काय, जे ॲनायन आहेत ॲनायनच्या मध्ये आपण काय करणार आहोत, कॅटायन टाकणार आहोत, बरोबर. म्हणजे बघा, ही जागा झाली, ही जागा झाली, या ठिकाणी झाला, या ठिकाणी झालं, बरोबर.
या ठिकाणी झालं, या ठिकाणी, अशा प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी वॉइड आहेत त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर कॅटायन टाकणार आहोत. समजलं? अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन असतं. आता ते समजा बघा आपल्याला आता ॲनायन आणि कॅटायन रॅडियस जर कम्पॅरेबल झाल्या, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल झाल्या म्हणतो मी, कधी इक्वल होत नाही आहे, तसं ऑलमोस्ट इक्वल झाल्या, बरोबर. त्या केसमध्ये किती चांगलं होणार आहे बघा. त्या केसमध्ये बघा असं नाही काढायला पाहिजे. बघा हा आपला कॅटायन कन्सिडर करूयात, बरोबर. आणि ॲनायन पण सेम साईजचा असणार आहे. बघा अशा प्रकारची अरेंजमेंट होणार आहे, बरोबर. मग जागा पुरेपूर यूज केला ना आपण. हे आम्ही एकमेकांना टच का नाही केले, तर नंतर तुम्हाला सांगणार आहे की ही पण एक कंडिशन आहे, ॲनायन एकमेकांना टच करू शकत नाही, तर ते का करू शकत नाही नंतर तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारची अरेंजमेंट झाली तर काय होणार आहे, आपली पॅकिंग जरा चांगल्या प्रकारे होऊ शकते. सांगायचं तात्पर्य हे की ॲनायनचं रॅडियस जी असते ते कॅटायनच्या रॅडियसपेक्षा जास्ती असते, ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट बघा, नेक्स्ट पॉईंट काय असणार आहे आपला, तिसरा पॉईंट झाला, बरोबर. आता चौथा पॉईंट काय असणार आहे बघा. तर आता बघा चौथा पॉईंट काय आहे, ज्यावेळी आपण रॅडियस रेशो आपली वाढते, रॅडियस रेशो वाढते म्हणजेच काय होतं, रॅडियस रेशो वाढते म्हणजेच काय होतं, दॅट इज म्हणजेच काय, कॅटायनची रॅडियस असते, कॅटायनची रॅडियस जास्ती असते ॲज कम्पेअर टू ॲनायन रॅडियस, बरोबर. तर अशा केसमध्ये काय होतं, आपली सिस्टीमची स्टॅबिलिटी ती वाढते, बरोबर. स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस, बरोबर. समजलं. एकतरची कॅटायनची रॅडियस आपल्याला वाढायला पाहिजे. कॅटायनची रॅडियस वाढली तर आपली काय होणार, ॲटोमॅटिक रॅडियस रेशो वाढणार आहे, बरोबर. मग अशा केसमध्ये काय होतं, ज्यावेळी रॅडियस रेशो आपला वाढतो त्यावेळी सिस्टमची स्टॅबिलिटी काय होते, तर वाढते, बरोबर. आता पाचवा पॉईंट बघा. आता पाचवा पॉईंट लक्ष देऊन ऐका, बरोबर, कारण हा खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. इनिशियली बघा आपल्याकडं काय होतं, इनिशियली आपल्याकडं छोटंसं काय होतं, कॅटायन होतं कन्सिडर करूयात. कॅटायन म्हणजेच काय असतो, आपला पॉझिटिव्ह चार्ज असतो ना, पॉझिटिव्ह, आणि त्याला सराउंड काय करणार, तर ॲनायन सराउंड करणार. तर ॲनायनची साईज काय असते, कॅटायनपेक्षा जास्ती असते, तुम्हाला मागाशी सांगितलं. तर अशा आपण छोटंसं मोठंसं काढूया थोडंसं, ठीक आहे. 1 2 3 4, ठीक आहे. याला आपण निगेटिव्ह दाखवतो, आणि जो मधला आहे त्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करूयात, बरोबर. आता सेकंड केस बघा, सेकंड केसमध्ये आपण कॅटायनला थोडंसं मोठं करूयात, ठीक आहे. आणि त्याच्याभोवती पण सेम साईजचेच आपण ॲनायन ठेवणार आहोत. बघा प्रिव्हियस केसमध्ये जेवढे होते 1 2 3 4 5 6, बरोबर. आता या केसमध्ये बघा आपला पॉझिटिव्ह हा कॅटायन झाला, आणि जे ॲनायन आहे त्याला सराउंड केलं तर आपण निगेटिव्हने दाखवूयात, ठीक आहे. बघा आपलं पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि जे हे काय आहेत ते काय आहेत आपले, ते काय आहेत तर निगेटिव्ह चार्ज आहेत, ठीक आहे. आता बघा जसं जसं मी रॅडियस वाढवत जाणार आहे कॅटायनची, त्याप्रमाणे काय होणार आहे की पुन्हा त्या ॲटमचा कॅटायनचा रॅडियस वाढवली, बरोबर. कॅटायन पॉझिटिव्ह असतात, ठीक आहे. तर आता पुन्हा बघा सेम साईजचे आपण ॲनायन्स काढूयात. 2 3 4 5 6 7 8, बरोबर. 8 ॲनायन त्याला सराउंड केलेत, समजते. आता बघा बेसिकली म्हणायचं काय तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे बघा, या केसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती होता आपला. बघा कोऑर्डिनेशन नंबर म्हणजेच काय असतो, जो मिडलवाला किंवा कॅटायनला ॲनायन किती टच झालेत किंवा ॲनायनला कॅटायन किती टच झालेत ते आपल्याला बघायचं, बरोबर. आता आपण कॅटायनला ॲनायन किती टच झाले ते बघूयात. फिजिकली किती टच झालेत, तर 4 टच झालेत. मग कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे या केसमध्ये,
4 असणार आहे, बरोबर. तर या केसमध्ये बघा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? या कॅटायनला किती ॲनायन टच झालेत फिजिकली बघा 1 2 3 4 5 6 बरोबर, 6 टच झालेत. बघा पहिल्या केसमध्ये कॅटन कसा होता, थोडासा छोटा होता ॲनायनपेक्षा. तर त्या केसमध्ये किती त्याला ॲनायन टच करू शकत होते? 4 टच करू शकत होते, म्हणजे कमी करू शकत होते 4, बरोबर. तेच बघा तुम्ही कॅटनची साईज थोडीशी वाढवल्यानंतर काय झालं, थोडीशी वाढवली इन द सेन्स की कम्पॅरेबल झाली. तर बघा मी कॅटायनची साईज आहे थोडीशी वाढवली, बरोबर. म्हणजेच काय, थोडीशी इन द सेन्स कम्पॅरेबल केली मी. ॲनायनची जेवढी साईज आहे तेवढीच कॅटायनची साईज केली. तर त्या केसमध्ये बघा, तर किती ॲटम त्याला किती ॲनायन टच होणार आहेत? तर 6 ॲनायन टच होणार आहेत. म्हणजे प्रिव्हियस केसमध्ये 4 होते, तर आता 6 झाले, बरोबर. कोऑर्डिनेशन नंबर वाढला. कशामुळे वाढला हा? तर आपण काय प्रॉपर्टी चेंज केली तर कॅटायनची साईज थोडीशी वाढवली, बरोबर. आता कॅटायनची साईज आहे मी तर ॲनायन साईजपेक्षा मोठी केली बघा, बरोबर. या केसमध्ये खूपच मोठी केली, बरोबर. मी ॲनायनच्या साईजपेक्षा कॅटायनची साईज खूपच वाढवली मी. तर त्या केसमध्ये काय होणार आहे बघा, किती ॲनायन त्याला टच होणार आहेत फिजिकली? तर बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8, बरोबर, 8. तर बघा पहिल्या केसमध्ये किती कॅटायनला किती ॲनायन टच करू शकत होते? तर 4. तर सेकंड केसमध्ये बघा कॅटायनला किती ॲनायन टच करू शकत होते? 6. आता तिसऱ्या केसमध्ये मी कॅटायनची साईज ॲनायनपेक्षा जास्ती केली, बरोबर. तर त्या केसमध्ये किती आपले ॲनायन कॅटायनला टच करत आहेत बघा, बरोबर, 8 टच करत आहेत. पण यामध्ये या तिन्ही केसमध्ये मी काय प्रॉपर्टी म्हणजे काय फिजिकली चेंज केले ज्याच्यामुळं आपलं कोऑर्डिनेशन नंबर वाढत आहे? तर बघा मी काय केले, तर साईज वाढवले. साईज कशाचे वाढवले? तर कॅटायनचे वाढवले. आणि नंतर सेम ठेवले आपण, बरोबर. म्हणजे आपण फिक्स काय ठेवलं आहे? फिक्स साईज कशाचे ठेवले? तर ॲनायनची. आपण व्हॅरी काय केले? व्हॅरी साईज कशाची करत गेले? तर कॅटायनची साईज व्हॅरी करत गेले, बरोबर. म्हणजेच बघा पहिल्या वेळी आपला साईज वाढली म्हणजेच काय झालं, रॅडियस वाढली, बरोबर. ॲनायनची रॅडियस आपण कॉन्स्टंट ठेवली होती, आणि कॅटायनची रॅडियस काय केली होती आपण? व्हॅरी केली होती, बरोबर. व्हॅरिएबल ठेवलं होतं, कमी जास्ती करू शकतो. पण हा काय ठेवला होता आपण? फिक्स ठेवला होता, बरोबर. सुरुवातीला काय होतं, कमी होती, त्यामध्ये काय होता, कोऑर्डिनेशन नंबर 4 होता. मग थोडीशी वाढवली आपण कॅटायनची रॅडियस, त्यावेळी काय झालं, कोऑर्डिनेशन नंबर 6 झाला. पुन्हा आपण कॅटायनची रॅडियस खूपच वाढवली, त्यावेळी कोऑर्डिनेशन नंबर काय झाला? 8. जसं वाढवत जाऊ आपण तसे नंबर ऑफ ॲनायन्स त्याला टच होणार आहेत, म्हणजेच काय आपला कोऑर्डिनेशन नंबर काय होणार आहे? वाढत जाणार आहे, बरोबर. म्हणजेच काय सांगण्याचं तात्पर्य बघा काय होणार आहे, म्हणजे आपला कॅटायनची रॅडियस आपण वाढवली, बरोबर. कॅटायनची रॅडियस वाढवल्यानंतर आपलं काय होतं, मगाच्या फॉर्म्युलाप्रमाणे रॅडियस रेशोचा फॉर्म्युला काय होता? रॅडियस रेशोचा फॉर्म्युला काय होता? RR इज नथिंग बट कॅटायन रॅडियस काय होता? RC डिवाइड बाय ॲनायन रॅडियस, बरोबर. हा फॉर्म्युला होता. आता आपण या केसमध्ये काय करतोय तर कॅटायनची रेडियस वाढवत चाललो आहे, बरोबर. म्हणजेच काय आपण केलं, न्यूमरेटर वाढवत जातो आहे. रॅडियस रेशो पण वाढणार ना मग त्या केसमध्ये, बरोबर. ज्यावेळी आपण कॅटायन रेडियस वाढवतो त्यावेळी काय होणार आहे, आपला ॲनायन रेडियस पण वाढणार आहे, बरोबर. रॅडियस रेशो पण वाढणार आहे. रॅडियस रेशो आपली वाढली आणि मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी, ज्यावेळी रॅडियस रेशो वाढते त्यावेळी काय होणार आहे, आपला कोऑर्डिनेशन नंबर पण वाढणार आहे. आणि कोऑर्डिनेशन नंबर वाढल्यामुळे काय होते, सिस्टीमची स्टॅबिलिटी ही खूपच वाढणार आहे. समजलं आहे? जसं कोऑर्डिनेशन नंबर वाढणार आहे, जसं कोऑर्डिनेशन नंबर वाढणार आहे, तो कशामुळे वाढणार आहे, तर कॅटायनची रॅडियस वाढणार आहे. किंवा आपण स्ट्रेट फॉरवर्ड जाऊ, ज्यावेळी कॅटायनची रॅडियस वाढते त्यावेळी जसं की कॅटायन रॅडियस न्यूमरेटरला आहे त्यामुळे रॅडियस रेशो वाढणार आहे. आणि रॅडियस रेशो वाढल्यामुळे काय होतं, तर कोऑर्डिनेशन नंबर वाढणार आहे. आणि कोऑर्डिनेशन नंबर वाढल्यामुळं सिस्टीमची स्टॅबिलिटी वाढणार आहे, ठीक आहे. आता बेसिकली बघा, तर सिस्टीमची स्टॅबिलिटी का वाढते बघा, कोऑर्डिनेशन नंबर जसं वाढत जाईल तर सिस्टीमची स्टॅबिलिटी का वाढते, याच्यावरून काय समजते का तुम्हाला?
तर भाजपाचा लोगो काय होता बघा, सबका साथ सबका विकास असा होता, बरोबर. म्हणजेच काय, तर युनिटी इज अ स्ट्रेंथ, बरोबर. जेवढे जास्ती मॅक्झिमम लोक जर त्यांच्यामध्ये युनिटी असेल तर त्यांचं काय असते, पॉवर जास्ती असते, बरोबर. जशी आपल्यामध्ये युनिटी आहे तशी आपण स्ट्रॉंग बनतो. त्याच्यामध्ये बघा फक्त किती होते, 5च लोक होती, बरोबर. ह्यांची पॉवर काय असणार आहे, यांच्यापेक्षा कमी असणार आहे, बरोबर. इथे टोटल किती लोक आहेत, तर 7 लोक आहेत. आपण कॅटनला पण पकडायचं आहे त्या केसमध्ये. इथं 5 आहेत, इथं 7 आहेत, तर इथे किती झाले, 9 झाले. तर सगळ्यात पॉवर कोणाची जास्ती असणार आहे, 9 जी लोक आहेत त्यांची पॉवर जास्ती असणार आहेत, बरोबर. म्हणजेच काय, जसं जसं आपण कोऑर्डिनेशन नंबर वाढवत जाऊ तसं तसं काय होणार, तर आपले ॲनायन्स कॅटनला सराउंड करणारे जास्ती होणार आहेत. मग त्या केसमध्ये जसजसे ॲनायन्स सराउंड जास्ती करणार आहेत तशी तशी सिस्टीमची स्टॅबिलिटी आपली काय होणार आहे, तर वाढत जाणार आहे. हे समजलं सगळ्यांना. तर आता बघा, पुन्हा एकदा एक ओव्हरव्ह्यू देऊ, खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपला रॅडियस रेशो काय असतो, रॅडियस रेशो इज नथिंग बट कॅटन रेशो डिवाइड बाय ॲनायन रेशो, बरोबर. हा आपला फॉर्म्युला आहे. तर आता बघा, जसं आपण कॅटन रेशो वाढवत जातो, कॅटन रॅडियस वाढवत जातो, रॅडियस रेशो काय आपला RR इज इक्वल टू कॅटन रॅडियस डिवाइड बाय ॲनायन रॅडियस. जसं आपण कॅटन रॅडियस वाढवत जातो, बरोबर, म्हणजेच न्यूमरेटर आपण वाढवत नेतो आहे. न्यूमरेटर वाढवलं तर काय होणार आहे, तर आपला रॅडियस रेशो पण वाढणार आहे, बरोबर. त्यामुळे सिस्टमची स्टॅबिलिटी वाढणार आहे. समजा जर आपण ॲनायन रॅडियस वाढवले तर काय होणार आहे, न्यूमरेटर वाढवला तर काय होणार आहे, हा रॅडियस रेशो कमी होणार आहे, म्हणजे सिस्टमची स्टॅबिलिटी कमी होणार आहे. तेच लिहिले मी इथं. आणि बेसिकली बघा, आपलं जर ॲनायन रॅडियस असते ती कॅटन रॅडियसपेक्षा थोडी जास्ती असते. ते आपण समजवायला काय केलं, आपण लाडू, बदाम, पिस्ता याचं एक उदाहरण घेतलं, ठीक आहे. त्याच्यात तर बघा, जसं जर समजा आपल्या सिस्टीमची रॅडियस रेशो आपल्याला वाढवायचं तर आपल्याला काय करायला लागेल, तर कॅटनचा रेडियस वाढवायला लागेल, बरोबर. सिस्टीमची रॅडियस रेशो आपल्याला वाढवायचं तर काय करायला लागेल, कॅटनचा रेडियस आपल्याला वाढवायला लागेल. आणि सिस्टीमची रॅडियस रेशो आपल्याला वाढवायची गरज का पडते, तर स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. आणि स्टॅबिलिटी जर इन्क्रीज करायचं तर काय करायला लागेल, आपला कॅटनची रॅडियस इन्क्रीज करायला लागेल, ठीक आहे. आणि आता 5th पॉईंटमध्ये आपण काय बघितलं, तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे बघितलं, कोऑर्डिनेशन नंबर आणि कॅटनच्या रॅडियसमध्ये काय रिलेशन आहे ते पण बघितलं. बघा, जसं आपण मी तुम्हाला केसेस दाखवले, जसं आपण कॅटनची रॅडियस वाढवत जातो आहे तसं काय होतं आहे, नंबर आणि त्याला सराउंड करणारे वाढतात, बरोबर. पहिल्या केसमध्ये 4 होते, सेकंड केसमध्ये मी कॅटनची रॅडियस थोडीशी वाढवली तर 6 सराउंड झाले. पुन्हा तिसऱ्या केसमध्ये कॅटनची रॅडियस थोडी आणखी वाढवली तर त्या केसमध्ये किती झाले, तर 8 सराउंड झाले ॲनायन्स. म्हणजेच काय, तर आपला कोऑर्डिनेशन नंबर वाढला, बरोबर, ठीक आहे. समजते सगळ्यांना. समजा तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता.